संत शिरोमणी जगनाडे महाराज की जय संताजी, जय संताजी। संत शिरोमणी जगनाडे महाराज की संत जगनाडे महाराज की जय, संत जगनाडे महाराज की जय। संत जगनाडे महाराज अमर रहे, अमर रहे, अमर रहे। संत शिरोमणी जगनाडे महाराज की संत शिरोमणी जगनाडे महाराज की संत शिरोमणी जगनाडे महाराज की संत शिरोमणी जगनाडे महाराज की। आज 8 डिसेंबर म्हणजे संताजी शिरोमणी जगनाडे महाराज जयंती निमित्त आम्ही इथे माल्यार्पणाचा कार्यक्रम घेतला। सकाळी पुष्प माल्यार्पण करून या उड्डाणपुलाचं सर्वांना माहिती आहे की हा उड्डाणपूल श्री संत जगनाडे महाराजांच्या नावाने आहे आणि कुठेतरी या उड्डाणपुलावर मागे कितीतरी वर्षापासून बघतोय या उड्डाणपुलाची कोणत्याही प्रकारची पेंटिंग केलेली नाही आहे, या उड्डाणपुलाची कोणत्याही प्रकारे डागडुजी केलेली नाही आहे। मी प्रशासनाला विनंती करेल की उड्डाणपुलाचे जे नाव संत जगनाडे महाराज उड्डाणपूल आहे, संतांचे नाव आहे, ते संतांसारखं उड्डाणपूल असायला पाहिजे, सुंदर दिसायला पाहिजे। आणि म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की या उड्डाणपुलाचं पेंटिंग करावी, डागडुजी करावी आणि जसं उड्डाणपुलाचे नाव छोट्या अक्षरामध्ये यांनी खाली लिहिलेलं आहे, एकदम छोट्या कोणत्या लिहिलेलं आहे, माझी विनंती आहे यांनी मोठ्या अक्षरामध्ये वरती उड्डाणपुलाच्या वरती स्टेनलेस स्टील मध्ये, जेणेकरून मी दिगोरीवरून बघील तरी मला उड्डाणपुलाचे नाव संत जगनाडे महाराज दिसेल, मी ताजबागवरून बघील तरी मला संत जगनाडे महाराज नाव दिसेल। अशी मी आज प्रशासनाला विनंती करतो की यांनी उड्डाणपुलाचे नाव मोठ्या अक्षरात लिहून द्यावे, या उड्डाणपुलाची डागडुजी करावी, उड्डाणपुलाची पेंटिंग करावी। कारण की हा उड्डाणपूलच नाही आहे तर इथल्या नागरिकांसाठी, उमरेडवरून येणाऱ्या लोकांसाठी हा महत्वाचा पॉइंट आहे, हा फेमस आहे। आज आपण म्हणतो दिगोरी चौक हा एंडिंग पॉइंट ऑफ नागपूर असं म्हणतो, परंतु माझं म्हणणं असं नाही। इकडल्या लोकांना विचारलं तर स्टार्टिंग पॉइंट ऑफ नागपूर, इथून नागपूरची उलाढाल होते, नागपूरची सुरुवात होते। म्हणून हा उड्डाणपूल फार महत्वाचा आहे आणि प्रशासनाने या उड्डाणपुलाकडे लक्ष द्यावं एवढी आम्ही मागणी करतोय। इकडल्या जनतेने सुद्धा मागणी आहे की या उड्डाणपुलाची डागडुजी लवकरात लवकर व्हावी, पेंटिंग व्हावी, सौंदर्यीकरण व्हावं। आणि बघतोय की संतांचे नाव आहे, संत म्हणजे सुंदरता, संत म्हणजे आचरण, आणि बघतोय की या उड्डाणपुलाच्या खाली कचऱ्याचे साम्राज्य होत आहे, नागरिकांना त्रास होतो आहे आणि या नागरिकांना त्रास दिवसेंदिवस वाढत आहे। म्हणून माझी विनंती आहे सरकारला, प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की या संताजी जगनाडेच्या महाराजांच्या उड्डाणपूल हा सुंदर करून द्यावा आणि याची प्रचार सर्व जनतेसमोर आहे एवढी विनंती करतो। पुन्हा एकदा सर्वांना या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना, सर्व महाराष्ट्रीय लोकांना मी जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्रित झालो आणि आपण त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आपण हा सोहळा महाराष्ट्रभर साजरा करीत असतो। तर संत जगनाडे महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यात सुद्रुंब या गावी 8 डिसेंबर 1624 ला झाला आणि त्यांचा मृत्यू 1688 ला झाला। तर संत जगनाडे महाराज यांच्या विचारावर, या समाजावर त्यांचा पगडा होता आणि संत तुकारामच्या याच्या सानिध्यात राहून त्यांनी सर्व त्यांचे आचार विचार ग्रहण केले आणि समाजाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला। त्या काळात कीर्तन आणि समाजकार्य करण्याचं खूप मोठं एक चलन होतं। अभंगाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून संत जगनाडे महाराज, संत तुकाराम महाराज यांनी समाजकार्य केलं आणि माझी हीच इच्छा असते की या संतांचा पगडा, या संतांचा प्रभाव आपल्या या सर्व जगावर व्हावा। कारण दिवसेंदिवस जी पाश्चात्य संस्कृती आलेली आहे, या पाश्चात्य संस्कृतीमुळे युवा पिढी बिघडलेली आहे की त्यामुळे आपली जी भारतीय संस्कृती, आपली जी सनातन संस्कृती आहे ती संपुष्टात येत आहे। त्यामुळे सर्व या युवा पिढींनी जर संतांच्या सानिध्यात राहिले आणि या संतांच्या विचारांचा जर पगडा, प्रभाव जर असला तर आपली ही जन्मभूमी, ही जी रामभूमी, जी जन्मभूमी आहे ती म्हणजे या भारत देशात, या जगामध्ये संपूर्ण राज करेल आणि या पाश्चात्य संस्कृतीचा आपण नायनाट करू आणि सर्व या संतांच्या कार्यामुळे, या संतांच्या आचारामुळे आणि या ग्रंथामुळे, अभंगामुळे काय होईल की नवीन पिढी ही आपल्या समाजामध्ये चांगले कार्य करेल आणि या पाश्चात्य संस्कृतीचा नायनाट करेल। मला या संत जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त हे सांगायचं आहे की सर्व युवा पिढींनी संतांचे आचरण करावे, संतांचे विचार वाचावे, संतांचे विचार आपल्या आचरणात आणावे, बस माझी सदिच्छा। आणि